बदलापुरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय। दरम्यान या स्कूल व्हॅनचा परवाना आरटीओ कडून रद्द करण्यात आला असून त्याला 24,000चा दंड आकारण्यात आलाय। मात्र शहरात हजारोंच्या संख्येने अशा स्कूल व्हॅन विद्यार्थिनींना ने-आण करत असतात, मात्र आरटीओचं त्याकडे वारंवार दुर्लक्ष होतं। एखादी दुर्घटना घडल्यावर मात्र आरटीओला अशा प्रकारे कारवाई करण्याची उशिरा जाग आल्यानं नागरिकांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या स्कूल व्हॅनचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। बदलापूरमध्ये 4 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि यामुळे बदलापूर शहर जे आहे ते हादरलेलं आहे। आणि एका स्कूल व्हॅनमध्ये हा एकाच चालकाने जो अत्याचार आहे तो केलेला आहे। हीच ती व्हॅन आहे आणि याच व्हॅनमध्ये त्या जो व्हॅन चालक आहे त्याने हे कृत्य जे आहे ते अत्याचाराचे जे आहे ते केलेलं आहे। आणि ही जी व्हॅन आहे आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आरटीओ कडून हे जो परवाना आहे या व्हॅनचा तो रद्द करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 24,000चा जो दंड आहे तो देखील वसूल जो आहे तो करण्यात आलेला आहे। यामुळे आता आरटीओचा जो भोंगळ कारभार आहे तो देखील या प्रकरणातून समोर येतो आहे। आणि खरंच बदलापूर शहरामधील जे मुले असतील किंवा विद्यार्थी असतील ते सुरक्षित आहेत का, त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील या निमित्ताने आता ऐरणीवर येत आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।